ओके, तर क्यू इज इक्वल टू एन, इथं एन सी डेल्टा टी असेल ना, तर कॉन्स्टंट प्रेशर असल्यामुळं एन सी पी डेल्टा टी होणार, हे आपल्याला कळणार. दुसरं वर्क डन पी डेल्टा व्ही असेल. पी डेल्टा व्हीला पी व्ही इज इक्वल टू एन आर डेल्टा टी लिहितो ना, तसं एन आर डेल्टा टी पण लिहू शकतो. तर वर्क डन इज इक्वल टू एन आर डेल्टा टी. आता आपण सी पीचं फॉर्म्युला हे चालू शकतो. सी पी इज इक्वल टू F+2/2 आर किंवा और गॅमा आर बाय गॅमा -1. जे आपल्याला व्हॅल्यूज भेटतात त्याच्यानुसार आपल्याला सी पीची व्हॅल्यू इथं ठेवून आपण हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर काढू शकतो. होतं हीट झालं, वर्क डन झालं. डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी, ऑलवेज NF/2 आर डेल्टा टी, एन आर बाय गॅमा -1 डेल्टा टी. 5. वर्क डन, हीट रिक्वायर्ड, तसंच हीट रिक्वायर्ड फॉर वर्क डन. आता वर्क डन काय आहे, एन आर डेल्टा टी बाय हीट जे आहे एन सी पी डेल्टा टीला आपण गॅमा आर बाय गॅमा -1 डेल्टा टी. हे कॅन्सल झालं, तर गॅमा -1 बाय गॅमा हे आलं. 6. हीट रिक्वायर्ड फॉर चेंज इन इंटरनल एनर्जी, एन सी व्ही डेल्टा टी बाय एन सी पी डेल्टा टी इज इक्वल टू सी व्ही बाय सी पी इज इक्वल टू 1 बाय गॅमा. ओके, एवढं झालं. आणि डायग्राम आपण काढू. डायग्राम पी आणि व्हीचं प्रेशर कॉन्स्टंट. आता हे सगळं वर्क डन असेल, एरिया अंडर व्ही ग्राफ, हे वर्क डन झालं. स्लोप, स्लोप इज इक्वल टू 0 असेल, कारण की पहिले इनफायनाईट होता. वर्क डन एन आर डेल्टा टी, हीट रिक्वायर्ड फॉर वर्क डन गॅमा -1 बाय गॅमा, हीट रिक्वायर्ड फॉर डेल्टा 1 बाय गॅमा. ग्राफ्समध्ये ड्युरिंग वर्क डन बाय पी व्ही ग्राफ ओनली सी एरिया विथ व्हॉल्यूम ॲक्सिस. हे खूप इम्पॉर्टंट, हे जे मागं पण म्हणलो मी, हे प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्यांच्यामध्ये हे जे आहे सगळं प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला. आपण इथं असं बघू शकतो की प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर टेम्परेचर इन्क्रीज होईल, टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे डेल्टा यू इन्क्रीज होईल. बरोबर का? स्लोप 0 असेल ह्याचं, असं म्हणू शकतो. मोलार हीट कॅपॅसिटी सी पी इज इक्वल टू F/2 आर. हे झालं प्रेशरने हे V1 V2 नॉट आयसोबॅरिक. हां, असं एक आहे की जे आता बघा मी म्हटलं की जे प्रेशर आहे ते पाथ फंक्शन आहे, बरोबर ना. जर प्रेशर हे म्हणतो स्टेट फंक्शन असेल तर हे बरोबर असतं, कारण की फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेटची व्हॅल्यू सेम आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट असणार. पण प्रेशर हे पाथ फंक्शन आहे, म्हणून आपल्याला असं जावं लागेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रेशर कॉन्स्टंट नाही इथं, सो नो आयसोबॅरिक प्रोसेस असं म्हणतो. ओके, नंतर मग इथं बघा आता V2 आणि V1 आहे, हे ह्याच्यामध्ये हे आउट ऑफ सिलेबस आहे. हे V1 V2 मायनस V1 हे पॉझिटिव्ह असणार, पण P2 मायनस P1 इज इक्वल टू निगेटिव्ह. असं आपण म्हणायचं नाही की हे खाली व्हायला म्हणजे V2 कमी व्हायला, तसं नाही. प्रेशर कमी व्हायला पण व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला. तर आपण कॉन्स्टंट टेम्परेचरचं बघू आता. टेम्परेचर कॉन्स्टंट, टेम्परेचर इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी इज इक्वल टू 0. आयसो प्रोसेस झालं हे. पी व्ही इज इक्वल टू एन डेल्टा टी हे 0. प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉल्यूम P1 बाय P2 इज इक्वल टू 1. P1 V1 इज इक्वल टू P2 with पासून डेल्टा यू इज इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी. हे डेल्टा टी 0 असल्यामुळे डेल्टा यू इज इक्वल टू 0. सेकंड मंथ हीट क्यू इज इक्वल टू एन. आता हे क्यूचं इथं थोडं मसला आहे. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा यू. ओके, तर वर्क डन तर नाही, सॉरी, डेल्टा यू 0 झाला, सो क्यू इज इक्वल टू डब्ल्यू.
आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे. वर्क डनचं फॉर्म्युला आपल्याला बाहेर करायचं आहे 2.303 MRT log base 10 V2/V1 और P1/P2. हे Q = W असेल, म्हणजे क्यूचं पण तेच नाव आहे. इथं आपण म्हणू शकतो वर्क डन बाय सिस्टीम पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन मेजर्ड निगेटिव्ह. हे इथं मेन आपल्याला बघायचं आहे लॉग 10 V2/V1चं. ओके, हे जे आहे थर्ड पॉईंट स्लो प्रोसेस आहे. आपल्याला हे फील करायचं म्हणजे आपल्याला एक आपण सिस्टीम घेतलं समजा. आता इथं हे पिस्टन आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण आपण हीट द्यालो आणि वर्क डन व्हायला आहे, बरोबर ना. आपण हीट पण पॉझिटिव्ह आहे, वर्क डन पण पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हीट द्यालो आपण आणि वर्क डन व्हायला आहे, म्हणजे जे काही हीट आपण द्यालो ते इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होईना, ते डायरेक्ट वर्क डनमध्ये व्हायला आहे. मग आपल्याला टेम्परेचर चेंज करायचं नाही, म्हणजे आपल्याला हळूहळू हीट द्यावं लागेल. थोडं हीट द्यायचं, थोडं वर्क डन होईल, थोडं हीट द्यायचं, थोडं वर्क डन होईल. त्यावेळेस आपल्याला निग्लिजिबल टेम्परेचर चेंज असायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला, म्हणून आपण हे स्लो प्रोसेस असं म्हणतो याला. ओके, तो वर्क डनचा अजून एक फॉर्म्युला MRT ln P1/P2. PV = कॉन्स्टंट, आपण हे लिहिलंच आहे. तर स्लोप काढू, हे डायग्राम काढू. पी आणि व्हॉल्यूममध्ये यांचं डायग्राम असं येईल. टेम्परेचर कॉन्स्टंट जे मी पहिला पण म्हणलो ते हे दाखवलेलो पहिला पण. आता हे स्लोप काय आहे, म्हणजे dP/dV = -P/, स्लोप आहे. स्लोप -P/V असं म्हणू शकतो. किंवा आपण एक एक्झाम्पलसाठी आपण असं समजा की हे आहे 8 आहे आणि इथं 4 आहे, असं झालं. प्रेशरचं दिलं म्हणून ते कसं काढू शकतो आपण. आणि आपल्याला हे एक नवीन शिकायचं आहे की प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे. हे एक आयसोथर्मल प्रोसेस आहे, हे एक आयसोथर्मल प्रोसेस आहे, दोन्ही आयसोथर्मल प्रोसेस आहे. आता हे ए आहे, हे बी आहे. ह्याच्यामध्ये कोणाचं प्रेशर जास्त असेल आपल्याला असं विचारलेत, तर आपण एक लाईन ओढल्यावर आपल्याला कळलं की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट झालं, आपण प्रेशरला इमॅजिन करू, हे आणि हे PA हे झालं, PB झालं. इथं PA > PB झालं. इथं आणि इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे टेम्परेचर काय आहे, TA > TB झालं. असं पण क्वेश्चनमध्ये विचारू शकतात आपल्याला. हे झालं. ओके, आता इथले पॉईंट सगळं झालं. आता चौथा ॲडियाबॅटिक प्रोसेस. याच्यामध्ये ΔQ = 0, पण टेम्परेचर चेंज होईल. Q = W + ΔU, W = -ΔU और -W = +ΔU. हे मी आता फील तुम्हाला करून देतो बघा. आपल्याला पहिला W = -ΔU काढलं आपण. हे एक सिस्टम आहे. ज्यावेळेस आपण हे सिस्टम वर्क करायला म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह असणार, बरोबर ना. सिस्टम वर्क करायला आणि हीट पण भेटेन आपल्याला. हीट = 0 आहे, म्हणजे सिस्टम कशाने वर्क करेल, त्यांच्या स्वतःच्या इंटरनल एनर्जी डिक्रीज व्हायला आहे, म्हणजे ΔU निगेटिव्ह. हे आपण एक्सपान्शनचं म्हणू शकतो. मग ΔU डिक्रीज व्हायला आहे, निगेटिव्ह आहे, डिक्रीज व्हायला आहे, म्हणून टेम्परेचर पण डिक्रीज होईल, म्हणजे कूलिंग असेल हे.
आता -W = डेल्टा U आहे. मी हे फिल झालं. आता हे सिस्टम आहे. आता आपण बघू -W म्हणजे वर्कतून वर्क डन करायला आहे, म्हणजे वर्क डन बाय सराउंडिंग ऑन द सिस्टम व्हायला आहे. मग V2 - V1 तर निगेटिव्ह असणार, म्हणजे वर्क डन निगेटिव्ह होणार. पण हे जे वर्क डन केलेले आहे ऑन द सिस्टम बाय द सराउंडिंग, ते इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होणार ना, कारण की अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, चेंज इन एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. तर वर्क डनची जी एनर्जी आहे ती इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होईल, म्हणजे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल, म्हणून इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह होईल. इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह म्हणजे टेम्परेचर इन्क्रीजेस, म्हणजे हीटिंग होणार. बरोबर, हे आपल्याला कळालं. हे आपण म्हणतो ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. इथं हीटिंग होईल, इथं कूलिंग होईल. U = डेल्टा U. हे आपल्याला पूर्ण समजून घ्यायचं. टेम्परेचरमध्ये कसं चेंज होईल आणि इंटरनल एनर्जीमध्ये कसं चेंज होईल, कूलिंग होईल, हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं. तर आपण इथं बघू शकतो ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये एनर्जी डिक्रीज होईल, मग टेम्परेचर इन्क्रीज, वर्क डन पॉझिटिव्ह. आणि ॲडियाबॅटिक कम्प्रेशनमध्ये वरतून बाहेरून वर्क डन काढला, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज व्हायला, एनर्जी पण इन्क्रीज व्हायला. आता मेन मुद्द्यावरती येतो आपण, की फर्स्ट डेल्टा U = 0, dQ = 0, म्हणजे स्मॉल चेंज इन एनर्जी = 0, Q = कॉन्स्टंट. बरोबर ना. तर फर्स्ट आपण कशाबद्दल बोलू, ह्याचं खूप मोठं डेरिवेशन आहे, पण आपल्याला डेरिवेशनबद्दल आठवण ठेवायचं नाही आहे. PV⁴ गॅमा = कॉन्स्टंट. गॅमा आपण कशाला शिकलेलो, CP/CV. आठवलं, CP = F+2/2R, CV = F/2R. ओके, CP = γ/γ-1, CV R/γ-1. हे गॅमाचं हे आलं PV⁴ गॅमा. आता गॅमाचं PV⁴ गॅमाचं आपण कन्व्हर्जन बघू. कॉन्स्टंट आहे फर्स्ट वन. आपला आता PV इथं आहे, आपल्याला ह्याच्या PVमध्ये आपल्याला व्हॉल्यूममध्ये टेम्परेचरमध्ये रिलेशन काढायचं आहे, व्हॉल्यूम अँड टेम्परेचरमध्ये. तर आपण म्हणू शकतो PV⁴ = कॉन्स्टंट. Pला कसं लिहू शकतो, nRT/V V⁴ तर V इथं वरती गेलं आणि nRT तर कॉन्स्टंट आहेत, हे म्हणून उडून जातं T, आणि V⁻-1 = कॉन्स्टंट. तर आपल्याला भेटलं TV⁻-1 = कॉन्स्टंट. आता आपल्याला प्रेशर आणि टेम्परेचरच्या टर्म्समध्ये आणायचं आहे फॉर्म्युलाला. तर nRT/P पॉवर γ = कॉन्स्टंट. हे तर कॉन्स्टंट म्हणून 0 झाले हे सगळे. मग P/P⁴ आणि T⁴ γ = कॉन्स्टंट. P1 - γ T⁴ कॉन्स्टंट. हे दुसरं रिलेशन आहे. दिसायला हां ओके, हे दुसरं रिलेशन. हे दोन आपल्याला आठवण ठेवायचं, किंवा हे आठवण ठेवा आणि हे आपल्याला रिलेशन काढायचं आहे. ओके, नंतर ना थोडं स्लोप काढायचा आपल्याला. स्लोप कसं असेल, हे P आणि P आहे, यांचा पण स्लोप असंच काहीतरी असं. मी यांना टेम्परेचर आणि आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिकमधलं डिफरन्स मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला. पण स्लोप जे आहे dP/dV = -γ/P⁴. आणि हे झालं ॲडियाबॅटिकसाठी. थर्मलसाठी काय होतं, dP/dV = -P/V. ओके, इथे गॅमा आलं फक्त.
आणि आपल्याला एक रिलेशन आठवण ठेवायचं आहे की स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ थर्मल. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे बघायचं आपल्याला. गॅमा इज इक्वल टू 1+2/f. हे आपण बघितलं डिग्री ऑफ फ्रीडम असेल. आता आपण गॅमा मोनो ॲटॉमिकसाठी काढू. ॲटॉमिकसाठी f इज इक्वल टू 3, 1+2/3 इज इक्वल टू 5/3. हे सगळं आपल्याला हे कशाला काढलो, कारण की आपले हे स्लोपमध्ये काढायला येतात ना. आता समजा 3 स्लोप दिलेत पी आणि व्हीमध्ये, 1 2 3. हे तिन्ही ॲडियाबॅटिकचे आहेत, ए बी सी. आता हे ए मोनो ॲटॉमिक्स आहे, बी डायॲटॉमिक आहे, सी पॉलिॲटॉमिक आहे. आता आपण कसं ओळखणार की कोणाचं हे जे आहे हे जास्त स्लोप जास्त आहे. स्लोप आपण बघितलं की डेल्टा पी बाय डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस गॅमा तर मोनो ॲटॉमिक जर मोनो ॲटॉमिक. आता स्लोप ऑफ ए बी कम्पेअर करत गेलो आपण, स्लोप ऑफ ए हे मोनो ॲटॉमिक आहे, त्याचं गॅमा जास्त आहे. गॅमा जास्त झाल्यामुळं स्लोप पण जास्त होईल, असं आपल्याला बघायचं आहे स्लोपसाठी. ठीक आहे, बाकी सगळे पॉईंट तर आपले कवर झाले त्याचा. आता वर्कडन मेन बघितलंच की आपण. वर्कडन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस Q इज इक्वल टू -W, बरोबर का. म्हणजे जर आपण हिथलं वर्कडन काढलो तर आपण हिथलं पण काढू शकतो. वर्कडन आपल्याला डायरेक्ट ठेवायचं आहे NR डेल्टा U इज इक्वल टू -W ना. डेल्टा यू माहीत आपल्याला NCV डेल्टा T, दॅट इज NR/γ-1 डेल्टा T. तर हे मायनस ऑफ वर्कडन झाला. वर्कडन इज इक्वल टू मायनस ऑफ NCV डेल्टा T झाला, इज इक्वल टू मायनस ऑफ NR/γ-1 डेल्टा T. ॲडियाबॅटिकसाठी झालं, हे झालं. आता तुम्ही हे बघू शकता की हे वर्कडन इज इक्वल टू NR डेल्टा T 1 - γ. आता हे मायनस गॅमा मायनस होणार झालं. वर्कडन असं पण लिहू शकतो NR डेल्टा T 1 - γ. हे मोस्टली असं दिसेल, पण इथं प्लस असेल. आपल्याला आपली अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. आपण मी पहिलंच म्हणलो की स्लोप कोणाचं जास्त होतं, ॲडियाबॅटिकचं जास्त होतं, पण वर्कडन आयसोथर्मलचं होणार. कारण की हे जे आहे ॲडियाबॅटिक स्लोप हे आयसोथर्मल आहे आणि ॲडियाबॅटिक आहे. आयसोथर्मलचं स्लोप कमी असल्यामुळं हे तिकडं म्हणजे हे जास्त वर्कडन कवर करणार असं. आणि ॲडियाबॅटिक स्लोप नको सॉरी माझं चुकलं. ॲडियाबॅटिकचा आयसोथर्मलचा स्लोप जास्त असेल ॲडियाबॅटिकपेक्षा. आणि ॲडियाबॅटिक डायॲटॉमिक जे मी म्हणलो ते पूर्ण उलटं झालं इथं. हे जिथं म्हणलो ना की गॅमा ह्याचं जास्त असेल म्हणलं, स्लोप पण ह्याचं जास्त असेल. नाही, स्लोप ह्याचं सर्वात कमी असेल. मग बघा, स्लोप ह्याचं ॲडियाबॅटिक मोनोॲटॉमिकचं स्लोप कमी, ॲडियाबॅटिक डायॲटॉमिकचं जास्त. आणि ते जनरल पॉईंट्स आहेत ते आता पूर्ण लेसन आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला फक्त क्वेश्चनसाठी थोडे पॉईंट्स बघायचे आहेत. म्हणजे हे स्लोप आहे, आपण हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह टू इन्फिनिटी चाललो, हे इन्फिनिटी टू 0 आलो. हे मग स्लोप असं इन्क्रीज किंवा डिक्रीजचं बघायलो. इथून स्लोप डिक्रीज होईल तसा. आता एक्सपान्शन आणि कम्प्रेशन. एक्सपान्शनमध्ये
काय म्हणू शकतो आपण, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे. मग आपण इथून ते इकडं आलो म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे. आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत असताना पहिलं तर आपण बघितलं प्रेशर कॉन्स्टंट, हे जे लाईन दाखवत आहे प्रेशर कॉन्स्टंट असेल म्हणून हे आयसोबारिक आहे असेल. आणि हे जे पॉईंट दाखवत आहे हे काय म्हणतो व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल म्हणून हे आयसोकोरिक असेल. आता 3मध्ये बघायचा आपण बघितलं की ॲडियाबॅटिकचं आयसोथर्मलचं स्लोप जे आहे ते सर्वात जास्त आहे म्हणून वर्क डन ऑफ आयसोथर्मल पण जास्त आहे. मग हे जे सर्वात बाहेरचं असेल ते आयसोथर्मल असेल आणि हे आतलं हे सर्वात मिडल असेल. स्लोप ऑफ मोनोॲटॉमिक सर्वात कमी आहे म्हणून ॲडियाबॅटिकचं मोनोॲटॉमिकचं स्लोप कमी असल्यामुळे वर्क डन पण कमी असणार. हे तुम्ही असं आठवण ठेवू शकता ॲडियाबॅटिक डायॲटॉमिक. आता कॉम्प्रेशनमध्ये व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला, व्हॉल्यूम असं चाललं आहे. मग हे असं आणि हे पूर्णच उलटं होणार म्हणजे हे सेकंड जे असेल ते आयसोथर्मल असेल. बाहेरचं जे असेल किंवा ह्याच्या वेळेस वर्क डन ऑफ ॲडियाबॅटिक मोनोॲटॉमिकचं जास्त असेल आणि वर्क डन ऑफ आयसोथर्मलचं कमी असेल. हे उलटं बघायला किंवा असं पण म्हणू शकतं. हे तिन्ही बघून आणि कॉम्प्रेशनचं बघू शकतं. असं पण करू शकतो किंवा असं पण करू शकतो. हे ॲडियाबॅटिक मोनोॲटॉमिक हे आयसोथर्मलचं आहे. हे जनरल पॉलिट्रॉपिक प्रोसेसमध्ये PV⁴ K आपण म्हणू शकतो. हे तसंच दिलेलं आहे. जनरल पॉलिट्रॉपिक आपल्याला तुम्हाला बाहेरच म्हणजे थोडे बाहेर करावं लागेल तुम्हाला. जनरल पॉलिट्रॉपिक प्रोसेसमध्ये PV⁴ K पहिलं PV⁴ K = कॉन्स्टंट असेल. जर समजा आपण केसेस धरू, पहिलं K = 0 आहे समजा, PV⁴ = कॉन्स्टंट. म्हणजे व्हॉल्यूम तर 0 म्हणजे प्रेशर = कॉन्स्टंट झालं म्हणजे कसं झालं आयसोबारिक झालं. सेकंड K = 1 झालं समजा, PV⁴ = कॉन्स्टंट. PV कॉन्स्टंट आहे म्हणजे टेम्परेचर = कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल झालं. सो K = गॅमा धरलो तर PV⁴ कॉन्स्टंट म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस झालं आहे. चौथं आता एक गॅमा आपल्याला इन्फिनिटी धरायचं आहे. PV⁴ इन्फिनिटी धरलो, कॉन्स्टंट धरलो तर हे काय होऊन आयसोकोरिक होईल. किंवा हे तुम्ही बाहेर करू शकता. गॅमा इन्फिनिटी असल्यावर आयसोकोरिक होईल. तर आपल्याला आणि मोलार हीट कॅपॅसिटी फॉर द जनरल पॉलिट्रॉपिक प्रोसेस आपला एक फॉर्म्युला आहे जे मला पण बाहेर नाही आहे, तुम्ही बाहेर करा. C = CV - R/K - 1. K हे सगळीकडे जे लागत होतं ते आहे ते चालेल. जनरल पॉलिट्रॉपिक प्रोसेसचं मोलार हीट कॅपॅसिटी CV - R/K - 1. हे जे डेफिनेशन आहे मला पण माहीत नाही. फ्री एक्सपान्शनमध्ये आपण असं म्हणू शकतो की फर्स्ट तर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, इथं गॅस जाऊ शकताय, नो रेजिस्टन्स असणार, वर्क डन असं फिरू शकताय. आणि आपल्याला मेन क्वेश्चन असतं की फ्री एक्सपान्शन हे कुठलं प्रोसेस आहे. फ्री एक्सपान्शनच्या मध्ये आपण 2 ॲस्पेक्ट बघू. एक तर ॲडियाबॅटिक कंडिशन असेल कारण की हीटचं गेन किंवा लॉस काही होत नसणार म्हणजे ΔU 0 असेल. ऑल्सो आयसोथर्मल प्रोसेस असेल कारण की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्या दोघांमधलं कुठलं असेल असं म्हणणार. आपलं डिपेंडन्स बघणार की बट आयसोथर्मल प्रोसेस एक्झिस्ट. आयसोथर्मल प्रोसेस कधी एक्झिस्ट करणार, ज्यावेळेस हे काय म्हणतो हीटच दिलो नसेल म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तरच आयसोथर्मल प्रोसेस असेल. म्हणून हे जे फ्री एक्सपान्शन आहे ते ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस P1V1 झालं. T1 ΔU 0 आहे. Q W हे खूपच्या क्वेश्चनमध्ये लागेल आपल्याला. आता बघा हे असं चाललं आहे म्हणजे हे वरचं जे आहे हे ह्याचं व्हॉल्यूम काढायला वरचं इन्क्रीज व्हायला आहे आणि खालचं डिक्रीज व्हायला आहे. वरचं इन्क्रीजमुळे हे पूर्ण इन्क्रीज होईल आणि खालचं डिक्रीजमुळे हे खालचं कॅन्सल होईल. आपण एवढंच काढू शकतो म्हणजे इथं वर्क डन पॉझिटिव्ह असेल कारण की व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे. म्हणजे क्लॉकवाईज हे अँटी क्लॉकवाईज, वर्क डन पॉझिटिव्ह, वर्क डन निगेटिव्ह. केमिस्ट्री आणि फिजिक्समधलं डिफरन्स सांगितलं इथं की व्हॉल्यूम इन्क्रीज होईल म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम
लॉस ऑफ एनर्जी, वर्क डन निगेटिव्ह. आता आपण माहीत आहे की आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये वर्क डनचं चेंज असेल, किंवा जर फिजिक्समध्ये वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर केमिस्ट्रीमध्ये वर्क डन निगेटिव्हमध्ये असणार आहे. चार्जिंग ना डोकं खाता सांगितलं. हे ग्राफ कन्व्हर्जनमध्ये बघू शकतो की हे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहे, बरोबर. आणि हे असं असल्यामुळं इथं आपण म्हणू शकतो ए बीमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, स्ट्रेट लाईन. दिस विल व्हॅलिड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर असेल. आपल्याला हे बघितलं आपण. तर आपण ग्राफ कन्व्हर्जनमध्ये कसं मला दाखवतो. आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये काढू आपण, बरोबर का. आता इथं ए टू बीमध्ये व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असेल. आपण लाईन काढायचं, इथं प्रेशर असं कॉन्स्टंट असेल असं म्हणू आपण. आणि सी टू बी इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आता टेम्परेचर कॉन्स्टंट इथं करण्यासाठी पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे हे असं असेल कुठं तर, नाही पी असं असेल हे, बरोबर. हे असं असेल, हे असं असेल. आणि इथं ए टू सीचा एक व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे असं. मग आपल्याला शेवटी भेटलं आपल्याला असं भेटून जाईल. म्हणजे आपल्याला मेन आपल्याला फक्त काढायचं की कुठलं प्रोसेस आहे, त्याच्यावरून आपल्याला ग्राफ कन्व्हर्जन खूप इझी जाईल. पण आपल्याला डोकं थोडं लावायला लागेल. इथं बघू शकतो. बाकी सगळं आपण कवर केलं, पूर्ण लेसन तर झालं आहे आपलं. आता आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आपल्याला मेन जे क्वेश्चन्समध्ये आहे ते आपल्याला अडकू शकतात, तसं मी काढून ठेवलो. आपण ते सॉल्व करू. हे आपल्याला नाही आहे हे क्वेश्चन्स. तर का इथं क्लिअरिटी भेटेल तुम्हाला. U1 आणि U2 आहे. टोटल चेंज डेल्टा यू चेंज असेल ते 0 आहे. हे U1 0 नसेल, U2 पण 0 नसेल. U1 आणि U2 काय तर असेल, पण ए आणि बीमध्ये जे आपण डिफरन्स म्हणतो ना, एमध्ये पण डेल्टा यूज असणार, बीमध्ये पण डेल्टा यूज असणार. म्हणून दोघांमधलं जे इंटरनल एनर्जी चेंज आहे ते 0 असेल. U1 मायनस U2 हे 0 नसणार फॉर ए, काय तर व्हॅल्यू असणार. आणि U2 मायनस U1 काय तर व्हॅल्यू असणार, पण हे दोन्ही जे व्हॅल्यू ते सेम असेल असं म्हणायचं आपल्याला. आता PU आणि V हे असं चाललं आहे. वर्क डन कंटिन्युअसली इन्क्रीजेस असं म्हणू शकत नाही. वर्क डन कंटिन्युअसली इन्क्रीजेस आपण असं म्हणणार की पहिलं वर्क डन हे होत असेल, काय म्हणतो, पहिलं व्हॉल्यूम कमी व्हायला म्हणजे एरिया कमी व्हायला, नंतर एरिया इन्क्रीज व्हायला म्हणजे वर्क डन पहिला डिक्रीज होईल नंतर इन्क्रीज होईल, असं काही नाही. कारण की व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला आहे म्हणून वर्क डन डायरेक्टली इन्क्रीज होईल. डोकं लागायचं नाही. आता इथं बघायचं आपण की वर्क डन आपण म्हणणार की व्हॉल्यूम इथं इन्क्रीज, एरिया इथं इन्क्रीज व्हायला नाही. एरिया इन्क्रीज होईल म्हणल्यावर वर्क डन इन्क्रीज होईल तसं नाही. कारण की जर व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला आहे तर मी पहिलेच म्हटलेलं वर्क डन इज इक्वल टू पी डेल्टा व्ही असेल. डेल्टा व्ही डिक्रीज व्हायला आहे म्हटल्यावर वर्क डन पण डिक्रीज होणार. वर्क डन निगेटिव्ह. दिस इज कॉम्प्रेशन. आता इथं बघा, थिंक अबाउट इट. आता ह्या आणि ह्यामध्ये वर्क डन कोणाचं जास्त असेल. आता एरिया इथं कमी आहे, एरिया इथं जास्त आहे. सॉरी टेम्परेचर आणि ह्याच्यामध्ये बघा, एरिया इज नॉट इक्वल टू वर्क डन, कारण की इथं टेम्परेचर आहे. मी पण कन्फ्यूज झालो बघा, तुम्ही पण कन्फ्यूज होत असाल. टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे, इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे, इथं टेम्परेचर आहे. टेम्परेचर इन्क्रीज व्हायला आहे. आता आपण बघू, प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हटल्यावर, प्रेशर कॉन्स्टंट असल्यावर आपल्याला माहीत आहे वर्क डन इज इक्वल टू NR डेल्टा टी. आता आपण बघू टेम्परेचर डिफरन्स कोणाचं जास्त आहे. इथं टेम्परेचर डिफरन्स जास्त आहे, इथं टेम्परेचर डिफरन्स कमी आहे, म्हणून इथं वर्क डन जास्त असेल, इथं वर्क डन कमी असेल. आपल्याला असं विचार करावा लागेल की हे आपण डायरेक्ट विचार करणार नाही की हे व्हॉल्यूम आहे जे मी विचार केलेलं, तसं नाही करायचं. आपल्याला इथं टेम्परेचर बघितलं आपण. आता टेम्परेचरचं ह्याचं रिलेशन हे असू शकतं आहे, ते झालं ना, पण हे खूप लेंदी होईल. म्हणून आपण इथं बघणार प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशरसाठी वर्क डनचं फॉर्म्युला हे आहे. हे दोन्ही कॉन्स्टंट्स हे व्हेरिएबल आहे. मग आपण टेम्परेचर डिफरन्स कोणाचं जास्त आहे, बेसिकली आपल्याला दिसायला की हे जास्त टेम्परेचर डिफरन्स कंटेन करायला आहे, कमी डिफरन्स, म्हणून वर्क डन ह्याचं जास्त असेल ह्याच्यापेक्षा.
हां, आता बघा इथं एक क्वेश्चन असू शकतं, सिस्टम टेकन फ्रॉम P1 V1 टू P2 V2 डेल्टा क्यू अँड डेल्टा क्यू अँड वर्क डन प्रेझेंट आहे, म्हणजे चेंज इन हीट पण आहे आणि वर्क डन पण झालेला आहे. व्हॉट विल बी कॉन्स्टंट, कॉन्स्टंट काय असेल, डेल्टा यू. यू कॉन्स्टंट असेल, डेल्टा यू तर 0 होईल पण यू कॉन्स्टंट असेल असं म्हणायचं. इफ डेल्टा क्यू बाय लेस दॅन 0, नाही काय तर करायचं. It is necessary that if initial internal energy is equal to final internal energy, then initial temperature is equal to final temperature. Because सगळीकडे बघितलं आपण डेल्टा यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. डेल्टा यू कशावरती पण डिपेंड नसणार आहे, तर टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे. हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारतील की फर्स्ट लॉ काय सांगतं, इक्विलन्स ऑफ हीट अँड वर्क म्हणतात आपला पॉईंट्स जे आहे तेच बघितलं. व्हॉल्यूम एक्सपान्शन होत असेल तर हे पहिलं तर आपण आयसोबारिक, आयसोकोरिक, हे सर्वात वरचं आयसोथर्मल, सर्वात खालचं ॲडियाबॅटिक. कॉन्स्टंट प्रेशर हे आयसोथर्मल झालं, हे ॲडियाबॅटिक झालं. हे ॲडियाबॅटिक ह्याच्या पण खालचं असेल तर ॲडियाबॅटिक मोनो ॲटॉमिक असेल, हे वरचे ॲडियाबॅटिक डायॲटॉमिक असेल. आपण तिथं कन्फ्यूज झालेलं की परत इफ वी सी आयसोथर्मल अँड ॲडियाबॅटिक एरिया अंडर, हां आता एरिया आयसोथर्मलचं जास्त असतं ना ॲडियाबॅटिकपेक्षा. वर्क डन बाय आयसोथर्मल इज ग्रेटर दॅन वर्क डन बाय ॲडियाबॅटिक. हे कॉम्प्रेशनचं आहे, कॉम्प्रेशनचं पण असंच बोलू शकतो, पण असं चाललं आहे बरोबर का. मग असं म्हणू शकतो वर्क डन बाय 3 इज ग्रेटर दॅन वर्क डन बाय 4. ते उलटं होईल त्यावेळेस. मॅक्झिमम वर्क डन बाय 3 होईल इथं. एरिया अंडर कर्व 1चं जास्त असणार, पण वर्क डन बाय 3 सर्वात जास्त असेल कारण की आयसोथर्मल आहे. बघा सगळीकडे इंटरनल एनर्जी तेच आहे, PYQ आहे, एक 4-5 PYQ आहेत, हे आणि हे. आता U1 इज इक्वल टू U2 इंटरनल एनर्जी, म्हणजे इथलं जे इंटरनल एनर्जी आहे आणि इथलं जे इंटरनल एनर्जी आहे, दोन्ही इंटरनल एनर्जी सेम आहे आणि यांचं दोघांचं डिफरन्स जे आहे ते 0 असेल असं म्हणायचं. डेल्टा यू 0 म्हणजे हे मायनस हे 0 नाही, ह्याचे इंटरनल एनर्जी मायनस ह्याचे इंटरनल एनर्जी 0 असेल. वर्क डन बाय फर्स्ट इज ग्रेटर दॅन वर्क डन बाय सेकंड. वर्क डन बाय कॉम्प्रेशनमध्ये आपण बघितलं की वर्क डन बाय ॲडियाबॅटिक हे जास्त असेल वर्क डन बाय आयसोथर्मलपेक्षा. एक्सपान्शनमध्ये बघितलं की वर्क डन बाय आयसोथर्मल जास्त असेल वर्क डन बाय ॲडियाबॅटिकपेक्षा. ते पण बघितलं, हे पण बघितलं की हे प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये जेव्हा प्रवेश पण आपण वर्क डन काढेल हे कन्सिडर करायचं नाही. आपल्याला क्लोज सिस्टम असेल तर फक्त क्लोज सिस्टमचंच वर्क डन काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णच काढायचं आहे. आणि सायक्लिक प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. थिंक म्हणजे जे इंटरनल एनर्जी आपल्याला थिंक म्हणजे काय फील करायचं की जे आपण हीट दिलो ते सगळं वर्क डनमध्ये कन्वर्ट व्हायला आहे, इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होईना कुठलंही असं म्हणायचं आहे. हे कॉम्प्रेशन एक्सपान्शन नाही. हे वर्क डन कसं काढायचं आपल्याला बघायचं की बघा समजा वर्क डन ऑफ AB काढायचं आहे. वर्क डन ऑफ AB असेल हे पूर्ण असेल ना, मग वर्क डन ऑफ हे पहिलं काढून वर्क डन मी काढून दाखवतो. वर्क डन ऑफ AB काढायचं आहे, बघून ठेवा. हे जर वर्क डन काढायचं फक्त आपल्याला, मग पहिलं आपण हे पूर्ण एरिया घ्यावं लागेल आपल्याला, म्हणजे 3 P0 इंटू 3 V0 मायनस V0 इक्वल टू 2 P0 V0 प्लस आणि ह्याचं आता की 3 P0 मायनस P0 हाफ 1/2 बेस इंटू हाईट 3 P0 मायनस V0 1/2 2 P0 इंटू 2 V0. हे इकडे झालं 2 P0 V0. असं झालं. हे झालं बघ, कळालं. हे पूर्ण एरिया काढायचं आपल्याला. आता वर्क डन बाय AC काढलं तर फक्त एवढंच एरिया येणार, वर्क डन बाय AC 2 P0 V0 बरोबर का. आता हे वर्क डन बाय ABCDA काढायचं असेल फक्त ह्याचं वर्क डन काढायचं ज्याचं 2 P0 5 P0 V0 आला आहे. ओके, आता वर्क डन बाय A to B काढा म्हणलं हे पूर्णच काढायचं. टोटल एरिया ऑफ वर्क डन टू A to B, इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन. इफ हीट ॲडेड टू द सिस्टम टेम्परेचर मस्ट इन्क्रीज. नो, कारण की
ऑलवेज नाही, कारण की हीट जेव्हा ॲड केलो त्यावेळेस ते पूर्ण वर्कडनमध्ये पण होईल आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आन्सर कॉन्ट्रॅक्ट होईल. आता प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये 1 आणि 2 आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं की कुठलं आयसोथर्मल कुठला ॲडियाबॅटिक. हे आयसोथर्मल असेल, हे ॲडियाबॅटिक असेल. कारण की स्लोप ऑफ आपल्याला समरी स्लोप ऑफ आयसोथर्मल ग्रेटर दॅन स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक. सेकंड वन वर्क डन बाय आयसोथर्मल ग्रेटर दॅन वर्क डन बाय ॲडियाबॅटिक ॲट एक्सपान्शनमध्ये, ह्याचं उलटं कॉम्प्रेशनमध्ये. हे क्वेश्चन्स आहेत, हे बघून रीड करू शकता. थोडं किचकट आहेत क्वेश्चन्स. आणि आपल्याला हे देऊ शकतो की स्टार्टिंग फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन ए P1 V1 देऊ शकतो. वर्क डन बाय आयसोथर्मल, वर्क डन बाय आयसोबारिक, वर्क डन बाय ॲडियाबॅटिक असेल. दोन थिंग डायरेक्टली वर्क डन बाय आयसोबारिक सर्वात जास्त असेल त्यावेळेस हे आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक. वर्क डन बाय आयसोथर्मल जास्त असेल ॲडियाबॅटिकपेक्षा, असं लिहायचं आपल्याला. इंटरनल एनर्जी ओनली कॉन्स्टंट ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस. सायक्लिक प्रोसेसमध्ये पण नाही, ह्याच्यामध्ये पण नाही. हे बघितलं शकतो क्वेश्चन्स आहेत. हे ॲडियाबॅटिकचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ॲडियाबॅटिकचे P2 आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. आपण सॉल्व करू शकतो क्वेश्चन त्याचा. आणि हे नीटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आमच्या मॉक टेस्टमध्ये आलेलं की मोलार हीट कॅपॅसिटी आहे ऑफ जनरल पॉलिट्रॉपिक प्रोसेसचा फॉर्म्युला आहे. जसं C=CV -1/1 - असंच काय तर होतं एक, ते म्हणू शकतो. आणि हे पण तेवढे काय नाही. PYQ जे आहे PYQ सॉल्व करताना सगळे पॉईंट्स कळवले. धन्यवाद.